तर यांना भाज्या आणायला लावल्या, तर ह्यांनी सगळ्या ह्याच भाज्या आणल्यात, पालेभाज्याच आणि त्या निवडून ठेवायला तर अजिबात टाईम नाही खरं तर. हे बघा माती खूप सारी आहे आणि आता हे निवडून ठेवावंच लागणार कारण फ्रीजमध्ये मी असं ठेवू शकत नाही. तर कोथिंबीर आहे, तिकडे मेथी, इथे शेपू आहे आणि इथे कांदे, टोमॅटो पण आहे त्याच्यामध्ये अजून काढायचे आहेत. आता मी निवडत बसले खरं, पण मला अजून खूप सारी कामं आहेत. आता 10 वाजत आलेत आणि ते कपडे थोडेफार मी घडी करून ठेवले होते. ते कपाट आवरायचं आहे. मी तुम्हाला दाखवते कपाटाची अवस्था माझ्या. कपाट आवरायचं आहे म्हणून मी हे कपडे इथं असंच ठेवलेत घडी करून. हे सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. आता 2 दिवसावर स्लॅब आलं आहे, तर त्याची तयारी थोडीफार चालू आहे. तर पोहे आणलेले आहेत, ते निवडून ठेवायचे आहेत. अजून पण थोडेसे आणायचे आहेत, पण जेवढे आणले तेवढे तरी मी निवडून ठेवायचं म्हणून हे निवडायला घेतलेत. आणि खूप सारा कचरा याच्यातला निघतोय. हा मागच्या महिन्यातील व्हिडिओ आहे. तर मम्मी आज आलेली गावावरून भेटायला, कारण माझी तब्येत ठीक नाही म्हणून बघून पण जायचं आणि तसंच भेटून पण जायचं म्हणून आली. मला आवाज करू नका. तर मम्मी यात्रेला गेली होती यल्लमा देवीच्या आणि तिकडून येताना माझ्यासाठी ह्या बँगल्स घेऊन आलेली आहे. छान आहेत बँगल्स खूप, पण थोड्याशा मला लूज व्हायले. ते साडीवर वगैरे घालायला छान, थोड्याशा मला लूज व्हायले त्या. एक साईज मोठी घेऊन आली मम्मीला, समजलं नाही बहुतेक माझी साईज. आणि ग्रेशूसाठी कमरपट्टा घेऊन आली. मी तिला किती नको बोलली तरी ती ऐकलीच नाही. बोलते मला छान वाटतोय तर घे. आता हा ग्रेशूसाठी कमरपट्टा घेऊन आले. छान आहे आणि साडी वगैरे तिला कधीतरी घातली तर यूज होईल. आणि माझे काका आणि काकी पण आलेले, मुंबईवरून आलेले त्यांनी. त्यांचं पण देवदर्शनाचं काम होतं, म्हणजे जायचं होतं तिकडे, काकीला देव बांधायचं होतं म्हणून आले होते. तर तेही तब्येत बरी नाही म्हटल्यावर बघायला आले आणि येतेवेळी खूप सारं खाणं पण घेऊन आलेत. परत मुंबईवरून भावानी पण पाठवले ग्रेशूसाठी स्पेशली खाणं. तर ह्या 2 चकल्या आहेत. हे सगळं भावानी पाठवलं आहे माझ्या. हे शेंगदाण्याचं पॅकेट आहे, ह्याच्यामधलं थोडंसं आता खाल्लं गेलं आहे त्याच्यामुळे हे ओपन दिसेल तुम्हाला. इथे बाकरवडी, तर हे सगळं ओपन केलेलं आहे, आमच्या चोरांनी खाल्लेलं आहे ग्रेशूनी. हे एवढं मुंबईवरून आलं आहे. आणि बाकीचे खूप सारे बिस्किट पुडे, हे टोस्ट आहेत आणि इथे खूप सारे बिस्किट पुडे मी दाखवते. तर हे एवढे सगळे बिस्किट पुडे आहेत आणि हे टोस्ट, हे सगळं काका घेऊन आले म्हणजे. आणि सध्या आता खाणं खूप सारं आहे. तिथे प्रसाद पण आणलाय मम्मीनी. सध्या बांधकाम चालू असल्यामुळे अजून आम्ही खाली राहायला गेलो नाही आणि त्याच्यामुळे धुळीचं इन्फेक्शन इतकं झालंय की मला पूर्ण अंगाला पित्त जसं उठतं ना तशा पद्धतीचे हे उठलेले होते. आणि 2 इंजेक्शन झाली पण ते कमीच होत नाहीये, काय माहिती. तर आम्ही इथं राहतोय त्याच्यामुळे ते कमी होत नाही, कारण समजत नाहीये धुळीमुळे. त्याच्यामुळे आता उद्या संडे आहे आणि उद्या संध्याकाळी आता खाली जायचा विचार करतोय आम्ही राहायला, कारण खूप जास्त इन्फेक्शन. पूर्ण काल तरी पूर्ण अक्षरशः पूर्ण तोंड भरलं होतं आणि हे डोळे एवढे सुजले होते की पार असे हे सगळं ह्याच्यावर असं येत होतं आणि मला दिसत पण नव्हतं समोर. इतकं इन्फेक्शन झालं होतं. तोंडाचं कमी झालं पण आज हाताला आणि पायाला सुद्धा अजून आहे. आणि त्याला खाज पण आहे. ते इन्फेक्शन वाढत चाललंय कदाचित हे धुळीमुळे, कारण ते रेग्युलर झाडू मारणं वगैरे होतंच आणि क्लीन करतच राहते मी, त्याच्यामुळे ते कमीच होत नाहीये. तर आता विचार करतोय की आम्ही खालीच जायचं राहायला. तर बघू, उद्या जायचं आहे. सामान वगैरे काही घेऊन जाणार नाही कारण सगळं आहे खाली, त्यामुळे काही इथलं घेऊन जाणार नाही. बाकीचं सगळं पॅक करून ठेवलंय, थोडंफार पॅक करायचं आहे ते आता उद्याच बघू पॅक करताना. फक्त आता ही मशीन घेऊन जाणार मी खाली, कारण जेव्हा कामं नसतील तेव्हा मध्ये मशीनवरचं काहीतरी काम तिथल्या तिथंच करता येईल. मग सारखं सारखं वरती येणं जमणार नाही आता बांधकाम जोर चालू झालं की. आणि ग्रेशूचं जे स्टडीचं जे आहे ते, आणि अगदी लागणारे फक्त तेवढे मोजके कपडे आम्ही घेऊन जाणार. तर बघू आता ते उद्याचं उद्या फायनल करू. आता एक दिवस म्हटलं इथं आता कसं पण राहिलोय आणि स्वयंपाक पण सगळं आहे, कुठे सगळं घेऊन जायचं खाली, म्हणून मग इथंच राहिली. आता हे सगळं खाणं, एवढं सगळं खाणं आता हे ग्रेशूची मजा आहे आता सुट्ट्यांमध्ये. कशी आहे, बाजूला बसले चकली खात बसली. आणि ना हे बांधकाम जेव्हापासून काढलंय ना एवढं हेक्टिक झालंय माझं म्हणजे रुटीन ना, की अजिबात मला टाइम भेटत नाही. मला खूप सारे व्हिडिओ आहेत जे मी पहिला बनवलेले आहेत आणि ते एडिट करून टाकायला सुद्धा मला खरं तर टाइम भेटत नाहीये. आत्ता माझं स्वयंपाक सगळा झालेला आहे. आत्ता वाजलेत 9
आता आम्ही जेवण करणार दोघीजण. थोडासा लेट झाला आम्हाला स्वयंपाकाला, कारण कपडे वगैरे सुकत घालायला समोरच्या ज्या ताई आहेत त्यांच्या टेरेसवर जावं लागतं. मग तिकडे गेलं की 10-15 मिनिटं तिथेच होतात, त्याच्यामुळे त्या गोष्टी थोड्या डिले होत चाललेत. पण काही हरकत नाही. आता जेवण सगळं रेडी आहे. आता आम्ही जेवण करतो, मी आणि ग्रेशूची एक्झाम आहे 7 तारखेला मॉरलची, त्याची रिव्हिजन मला घ्यायची आहे आज. तर बघू, पहिलं जेवण करते. आणि जस्ट मी आता फरची वगैरे पुसून घेतली, कारण दिवसभर आत बाहेर करून घाण होतं ते. थांबा, दिवसभर आत बाहेर करून ते घाण होतं, त्याच्यामुळे ते क्लीन करून घेतलं आता फरशी वगैरे. आता जेवण करणार आणि भाजी पण निवडायची आहे मला उद्याची, तर ती भाजी निवडत तिचा अभ्यास घेणं. चला, हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.